नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.5 मधील थर्ड क्वेश्चन बघणार आहे. याच्या अगोदरचे क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. तर आता थर्ड क्वेश्चन काय आहे बघा, वर्ड प्रॉब्लेम्स मधला. द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. इफ वी डबल द एज ऑफ द फादर अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन, द सम इज 95. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. बरोबर आहे. आता मी तुम्हाला जसं सांगितलं की तुम्हाला एजेसच्या रिलेटेड प्रॉब्लेम पण लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबलच्या याच्यात ऍप्लिकेशन मध्ये विचारतात. तर ह्या एजच्या रिलेटेड प्रॉब्लेम आहेत बघा. तुम्हाला एज मध्ये फादरचं एज आणि सनचं एज याच्यामध्ये रिलेशन दिलेले आहेत आणि त्या एक आपण काय करणार आहे, लिनियर इक्वेशनचा यूज करून जे काय तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल चेक काय करायचं आहे की तुम्हाला फाइंड आउट काय करायचं. काय फाइंड आउट करायचं या प्रॉब्लेम मध्ये पहा. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. आत्ताचे वय काय त्यांची विचारले. त्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दोन व्हेरिएबल आहेत म्हटल्यानंतर दोन कंडिशन प्रॉब्लेम मध्ये दिलेल्याच असणार आहेत. त्या तुम्ही बघू शकता. ठीक आहे. कीवर्ड्स तुम्हाला मी मागील लेक्चर मध्ये सांगितलेत ऑलरेडी. त्याचा यूज करून आपण काय करूया, इक्वेशन फ्रेम करूया. आता इक्वेशन कसे फ्रेम होतात ते पहा. सोल्युशन. आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय सगळ्यात महत्वाची स्टेप कोणती आहे, तर व्हेरिएबल असाइन करावे लागतील आपल्याला. व्हेरिएबल कशाला असाइन करणार आपण. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं, नॉर्मल जर सांगितले मी नॉर्मली तुम्हाला जे फाइंड करायचं असेल त्यालाच आपण काय करतो, व्हेरिएबल असाइन करतो. आता या केसमध्ये आपल्याला प्रेझेंट एजेस काढायचे. कोणाकोणाचे, फादरचं प्रेझेंट एज काढायचं आणि सनचं प्रेझेंट एज आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. तर आपण त्यांना काय केलंय, व्हेरिएबल असाइन करूया. मी काय करतोय बघा, लेट द प्रेझेंट एज ऑफ सन बी एक्स इयर्स. काय म्हटले मी, मुलाच्या वयाला काय म्हटले मी, एक्स इयर्स त्याचं वय आहे, अजून केलं आत्ताचं वय त्याचं. अँड प्रेझेंट एज ऑफ हिज फादर, त्याच्या वडिलांचं वय आपण काय म्हणूया, बी वाय इयर्स असं म्हणतो मी. काय म्हटले मी, वाय इयर्स असे म्हणले. ठीक आहे. आता हा केअरफुली प्रॉब्लेम रीड करा तुम्ही. आता कंडिशन तुम्हाला बघायची. कंडिशन कशाच तयार होतात बघा. द सम ऑफ, आता मी डायरेक्टलीच कंडिशनच लिहितो. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. आता दोन ऑब्वियस आहे की दोन व्हेरिएबल आहेत, तर दोन कंडिशन प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला असणारच आहे. ते आपण फाइंड आउट करून इक्वेशनच्या भाषेत आपल्याला लिनियर इक्वेशनच्या भाषेत त्या रिप्रेझेंट करायच्या. आता कशा करतोय ते पहा. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय दिलंय बघा. पहिली कंडिशन, द सम म्हणजे काय, बेरीज. बघा मी काल वर्ड तुम्हाला सांगितले त्याच्यानुसार बेरीज करायची. आता दोघांची तर बेरीज करायची. कारण कोणाची बेरीज, द सम ऑफ फादर्स एज. आता फादर्स एज काय आहे, वाय. सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. ट्वाइस द एज ऑफ हिज सन, डबल असंच लिहिणार ना आपण. इज म्हणजे काय येतं, इक्वल टू किती आहे, 70. हे इक्वेशन आपल्याला काय मिळालं, पहिलं इक्वेशन मिळालं. इझी झालं. समजलं कीवर्डचा कसा यूज होतो तो. आता आपल्याला काय करायचं आहे, दिलेली आता सेकंड, ही पहिली कंडिशन दिली आहे. सेकंड कंडिशन काय दिले त्याच्यानुसार आपण सेकंड इक्वेशन तयार करणार. इक्वेशन बघा सेकंड कसं तयार येईल, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन काय आहे पहा. फुल स्टॉप नंतर चालू. इफ वी डबल द एज ऑफ द फादर, फादरचं एज काय केलं, डबल केलं. अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन, त्यांच्या मुलाच्या वयात ते वय ऍड केलं. द सम इज 95. आता अगेन तुम्हाला समज दिले म्हणजे काय होणार, ऍडिशन येणार. कोणाकोणाचे ऍडिशन करायचं, इफ वी डबल, डबल म्हणजे दुप्पट करा. कोणाच्या, फादरच्या एज. फादरच्या एजला आपण काय म्हणले, वाय. त्याची दुप्पट काय होईल, 2y. बरोबर आहे. अँड ऍड इट टू म्हणजे ऍड म्हणजे ऍड करा. ऍड इट टू द एज ऑफ हिज सन, त्याच्या मुलाच्या वयात ते ऍड करा. मुलाचं वय आपण काय म्हणलेलं आहे, एक्स. ठीक आहे. ह्या दोघांची ऍडिशन किती, त्या इज म्हणजे इक्वल टू येईल किती आहे, 95. हे इक्वेशन नंबर तुम्हाला 2 मिळाले. आता हे दोन इक्वेशन एकदा फ्रेम झाले, सॉल्व्ह करायचे तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. इलिमिनेशन मेथड किंवा ग्रामर सुरू आपला तुम्ही इझिली हे सॉल्व्ह करू शकता. कुठल्याही मेथड यूज करू. आपण काय करूया, इलिमिनेशन बेस्ट होते, लगेच आपल्याला आन्सर्स मिळतात म्हणून इलिमिनेशनचा यूज करू. मग आता कोणता तरी एक कोएफिशियंट सेम करावं लागेल. कोणता सेव्ह करूया आपण, एक्स वाला सेम करूया. एक्स वाला जर सेम करायचं असेल तर या इक्वेशन आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल,
2 न मल्टिप्लाय करा. आणि जर वायचा कोएफिशियंट सेम करायचं असेल तर इक्वेशन 1 ला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. आपण काय करूया, इक्वेशन 1 ला 2 न मल्टिप्लाय करू, म्हणजे वाय व्हेरिएबल इलिमिनेट करायचं, हे टार्गेट आहे. बघा आता कसं मल्टिप्लाय, तुम्ही एक्स पण व्हेरिएबल सेम करून सॉल्व्ह केलं तरी पण आन्सर येणार आहे. आपण काय करूया, वाय व्हेरिएबल सेम करू. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2 वी गेट. इक्वेशन 1 ला 2 न मल्टिप्लाय केलं काय मिळते पहा, 2 इंटू 2 इंटू 2x 4x प्लस 2 इंटू y 2y इक्वल्स टू 2 इंटू 70 140 140. इक्वेशन नंबर तुम्हाला काय मिळालं, 3. आता हे इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 तुम्हाला मिळालेले, हे दोन्ही आपण सॉल्व्ह करू शकतो. काय करावं लागते, ऑब्व्हियसली दोन्ही साइन सेम आहेत व्हेरिएबलचे, जे इक्वल झाले त्याच्यामुळे आपल्याला काय करावं, दोन्हीची सबट्रॅक्शन कशात करणार, इक्वेशन 3 मधून इक्वेशन 1 सॉरी 2 इक्वेशन नंबर 2 काय करायचं तुम्हाला, सबट्रॅक्ट करायचं. कसं करणार, नाव सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3 वी गेट. आपल्याला काय मिळतंय ते पहा. इक्वेशन 3 काय आहे, 4x प्लस 2y इक्वल्स टू 140 मायनस, सबट्रॅक्ट करतोय आपण इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 काय आहे, x प्लस 2y इक्वल्स टू 95. किती मिळालं, 95. 4x मायनस x किती होईल तुमचं, 3x इक्वल्स टू 2y कॅन्सल, या मायनस मुळे हे सायन्स काय होतात, बदलतात. ठीक आहे, 2y मायनस 2y कॅन्सल होईल. 4x मधून 1x गेला 3x, 140 मधून 95 गेला, म्हणजे किती राहतील, 45 राहतील. याच्यावरून x किती मिळेल तुम्हाला, 45/3. याच्यावरून x किती मिळाला तुम्हाला, जरा इथं लिहितो मी वर, x इज इक्वल टू 45/3. देअरफॉर x किती मिळाला तुम्हाला, तिने 15 तर किती होतात, 45, 15. x किती मिळाला तुम्हाला, 15. आता आलेला x इक्वेशन 1 2 3 मध्ये कुठेही पुट करून y व्हेरिएबल फाइंड आउट करूया. पुट x इज इक्वल टू 15 इन इक्वेशन कोणत्या टाकूया आपण, 1 का 2 नंबर टाकूया, 2 वी गेट. आता आपल्याला काय मिळते पहा, 2 नंबरच्या इक्वेशन मध्ये पुट करतो. x ची व्हॅल्यू किती आहे, 15 प्लस 2y इक्वल्स टू 95. देअरफॉर 2y इक्वल्स टू, हा 15 तिकडे गेल्यावर सबट्रॅक्ट होईल, 95 मायनस 15. 2y इक्वल्स टू, हे 0 होईल, हे 8 होईल, म्हणजे 80 शिल्लक राहील. याच्यावरून तुम्हाला y किती मिळाला, 40. y किती मिळाला, 40. तुम्हाला जे आन्सर्स पाहिजेत ते मिळाले. एक आपण काय व्हेरिएबल केलंय, प्रेझेंट एज ऑफ सन आणि प्रेझेंट एज ऑफ हिज फादर किती आहे, y इयर्स आपण अजून केले. x आणि y तुम्हाला मिळालेले आहेत. फायनल आन्सर मी इथं समअप करतो तुमच्यासाठी, तिकडे जागा नाहीये, मी इथं लिहितो. x आणि y मिळाल्यानंतर तुम्ही कसं समअप करणार, ज्या भाषेत विचारलंय जसं आपण अजम्पशन केले तसंच उत्तर दे. हेच नेट काढून टाका आणि बी काढून टाका, तिथे इज लिहा, तुम्हाला आन्सर्स मिळतील. कसं मिळणार बघा, देअरफॉर प्रेझेंट एज ऑफ सन इज किती आलेलं आहे, 15 years and present age of father is किती आलेलं आहे, 40 years. या ठिकाणी तुमचं काय झालं, हा क्वेश्चन नंबर 3 आपण सॉल्व्ह केला. इझी होता क्वेश्चन, एजच्या रिलेटेड होता. मुलाच्या आणि त्याच्या वडिलांच्या वयामध्ये जे रिलेशन दिले त्याच्यानुसार आपण काय केले, इक्वेशन फ्रेम केले. इक्वेशन एलिमिनेशन सॉल्व्ह केलं, आपल्याला जे आन्सर पाहिजे होतं ते आपल्याला इक्वेशन मधून आपण काय केले, सोल्युशन फाइंड आउट करून जे एजेस काढायचे ते आपण एजेस फाइंड केले. याच्यानंतर आपण काय बघणार आहे, क्वेश्चन नंबर 4 कोणता आहे तो पाहायचा आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4 हा स्क्रीनशॉट घ्यायला देऊन घ्या. तोपर्यंत मी काय करतो, हा क्वेश्चन इरेज करतो आणि नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन दिसेल. ओके ओके, प्रॅक्टिस सेट 1.5 मधील क्वेश्चन नंबर 4 पाहत आहे. फ्रॅक्शनच्या रिलेटेड, जसं मी तुम्हाला ऍप्लिकेशन कीवर्ड मध्ये सांगितलेलं किंवा सुरुवातीला लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं, फ्रॅक्शन वरती तुम्हाला ऍप्लिकेशन येणार.
आता फ्रॅक्शन आला की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या गोष्टी येतील याच्यात. तर पहा काय आहेत त्या. क्वेश्चन काय तो रीड करतो मी फर्स्ट ऑफ ऑल. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन द ट्वाइस दी न्यूमरेटर. म्हणजे कंडिशन दिली आपल्याला काहीतरी. नंतर काय दिलंय बघा, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. बर 12 पट आहे न्यूमरेटरच्या. ओके, परत काय म्हणते पण कधी, इफ both the numerator and denominator are reduced by 6. ओके, तर फाइंड द फ्रॅक्शन काढायचं. फ्रॅक्शन मध्ये कोण गोष्ट आहे, तुमचं एक न्यूमरेटर असणार, एक डिनॉमिनेटर असणार. तर ज्या गोष्टी काढायच्या त्याला आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल काय करूया, आपण व्हेरिएबल असाइन करूया आणि दिलेल्या कंडिशन काय आहे ते व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये, इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहून घेऊया. ठीक आहे, आधी मी काय करतो, व्हेरिएबल असाइन करून घेतो. तर बघा, लेट, आता फ्रॅक्शन आहे म्हणजे एक न्यूमरेटर आणि एक डिनॉमिनेटर मी अजून करून घेतो. लेट numerator of a fraction be x मानला मी न्यूमरेटरला, and denominator of a fraction be y मानतो. therefore फ्रॅक्शन काय असेल, फ्रॅक्शन तुमचा x अपॉन y असेल. म्हणजे तुम्हाला जे आन्सर लिहायचं आहे फ्रॅक्शनच्या भाषेत लिहायचं म्हणजे x अपॉन y च्या भाषेत आन्सर लिहायचं, कारण एक न्यूमरेटर असणार, एक डिनॉमिनेटर असणार फ्रॅक्शन मध्ये, त्याच्यानुसार आपण हे आन्सर फायनल लिहायचं आपल्याला x अपॉन y मध्ये. आता तुम्हाला x म्हणजे काय न्यूमरेटर आणि y म्हणजे काय डिनॉमिनेटर, याच्यामध्येच कंडिशन दिल्यात बघा, फ्रेम केल्यात. आता कशा कंडिशन दिल्या ते 1 बाय 1 घेऊन. आता लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबलचा प्रॉब्लेम आहे, तर दोन कंडिशन तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये देणारच आहेत ते. ठीक आहे, तर बघा, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय दिलंय बघा. पहिल्याच सेंटेन्स मध्ये दिलेले आहे बघा, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज म्हणजे इज इक्वल टू येते, आणि डिनॉमिनेटर म्हणले, डिनॉमिनेटरला आपण काय म्हणलेलं आहे, y इज इक्वल टू डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन साठी काय करतोय, प्लस यूज करतो. जसं की वर्ड मध्ये मी ऑलरेडी सांगितलंय, ट्वाइस दी न्यूमरेटरच्या दुप्पट. ट्वाइस दी न्यूमरेटर म्हणजे 2x, न्यूमरेटर कोण आहे x. ठीक आहे, हे इक्वेशन तुम्हाला मिळालं. हे इक्वेशन आता सिंपली फॉर्म मध्ये कसं लिहिणार तुम्ही, हा 4 इकडे घेणार, हा y तिकडे नेणार, म्हणजे काय होईल -4. हा 4 इकडे आला -4, तिकडे ऑलरेडी कोण होता 2x, हा तिकडे गेला -y झाला. हे रिव्हर्स ऑर्डर मध्ये इक्वेशन देतो. इक्वेशन कसं बनेल, 2x - y = -4. हे इक्वेशन नंबर 1 म्हणा. हे इक्वेशन नंबर काय म्हणायला 1 म्हणा. ठीक आहे, आता दुसरी कंडिशन वरून दुसरं इक्वेशन आपण लिहूया अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन काय आहे बघा, तुम्हाला दिलेली प्रॉब्लेम मध्ये, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरच्या 12 पट आहे. पण त्यांनी त्याच्या पुढे कंडिशन दिल्या, 12 पट आहे पण कधी, इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्युस्ड बाय 6. जेव्हा आपण रिड्यूस म्हणजे कमी करणे, न्यूमरेटर 6 ने कमी करतोय, डिनॉमिनेटर 6 ने कमी करतोय, त्यावेळेस डिनॉमिनेटर तुमचा काय होतोय 12 पट होतोय न्यूमरेटरच्या. ही कंडिशन दिल्या बरोबर. पण कमी करून झाल्यानंतर किती कमी करायचं न्यूमरेटर आपल्याला, डिनॉमिनेटर न्यूमरेटर 6 ने कमी करायचं आहे. मग न्यूमरेटर आपला कोण आहे, x आहे, तर 6 ने कमी कसं करणार, x - 6 होईल. आणि जेव्हा डिनॉमिनेटर 6 ने कमी म्हणजे काय होणार, डिनॉमिनेटर आपला व्हेरिएबल यूज केलाय आपण y, तर 6 ने कमी केला, रिड्यूस केला तर काय होणार, y - 6 होणार. म्हणजे तुम्हाला जे इक्वेशन भेटणार आहे, रिड्यूस केल्यानंतर न्यूमरेटर डिनॉमिनेटर रिड्यूस केल्यानंतर हे रिलेशन तुम्हाला, ही कंडिशन अप्लाय करायची आहे रिड्यूस केल्यानंतर. मग रिड्यूस करूया फर्स्ट ऑफ ऑल. काय म्हटलंय बघा, डिनॉमिनेटर बिकम्स, आता डिनॉमिनेटर रिड्यूस फॉर्म मध्ये आधी लिहायचा. डिनॉमिनेटर कोण आहे y - 6 6 ने कमी केला इज इक्वल टू 12 टाइम्स न्यूमरेटर मग काय करायचं तुम्हाला, रिड्यूस करायचं कितीने, 6 ने. ही कंडिशन मिळाली. आता या कंडिशन जरा सिंप्लिफाय करूया, x आणि y व्हेरिएबल मध्ये एक इक्वेशन मिळूया. कसं मिळते बघा, y - 6 इज इक्वल, ह्या 12 ने आत मल्टिप्लाय करा, 12x - 70 2 बार 72. आता मी काय करतो बघा, हा y तिकडून येतो, हा 72 इकडे आणतो, काय होईल बघा, +72 - 6, हा मायनस आहे इकडे प्लस येईल, ऑलरेडी -6 आहे, इज इक्वल टू 12x - y. याचा आन्सर किती येत आहे, याचा आन्सर 66 येईल. हे काय होईल 12x - y. हेच रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहितो, 12x - y = 66. हे इक्वेशन नंबर तुमचं 2 नंबरचं इक्वेशन तुम्हाला मिळालेलं आहे. ठीक आहे,
आता पहा इक्वेशन नंबर आपण 2 क्रिएट केलेला आहे. इक्वेशन नंबर 1 मिळालं पहिल्या कंडिशनवर, इक्वेशन 2 नंबरचं इक्वेशन आपल्याला मिळालं सेकंड कंडिशनवर. ठीक आहे. तर आता हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला. तर आपण काय करणार, व्हेरिएबलचे कोएफिशियंट पाहूया. फर्स्ट इक्वेशन मध्ये y, मला वाटते फर्स्ट आणि सेकंड मध्ये y चे कोएफिशियंट आपल्याला काय आहे, सेम आहे. ठीक आहे. तर y चे कोएफिशियंट सेम आहेत. ओके. तर आता काय करूया आपण, हे दोन्ही इक्वेशन काय करूया, सबट्रॅक्ट करावे लागतील सेम कोएफिशियंट हे असल्यामुळे. कशी करतोय ते पहा. देअरफॉर सबट्रॅक्टिंग आता कशामधून कोण सबट्रॅक्ट करणार, जो कॉन्स्टंट मोठा आहे त्याच्यातून छोटा कॉन्स्टंट सबट्रॅक्ट करायचा आहे. त्यामुळे इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 वजा करू आपण. ठीक आहे. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 2 मधून इक्वेशन नंबर 1 वजा करू. इक्वेशन नंबर 2 काय आहे, 12x मायनस y इक्वल्स टू 66 मायनस फर्स्ट नंबरचं इक्वेशन काय आहे तुम्हाला दिलेलं, 2x मायनस वाय इक्वल्स टू -4. या मायनस मुळे या इक्वेशनचे काय होतील, साइन चेंज होतील. हे प्लस आहे, हे मायनस होईल, हे मायनस आहे ते प्लस होईल, हे मायनस आहे ते प्लस होईल. 12x मायनस 2x किती राहील तुमच्यापाशी, 10x राहील, इक्वल्स टू -y प्लस y एकमेकांना काय होतील, इलिमिनेट होतील, कॅन्सल होतील. 66 प्लस 4 किती होईल, 70. देअरफॉर x इज इक्वल टू, याच्यावरून तुम्हाला काय मिळते पहा, x इज इक्वल टू 70/10. देअरफॉर x इज इक्वल टू किती मिळाला, 7 तुम्हाला मिळालेला आहे. ठीक आहे. आता हा x व्हेरिएबल तुम्हाला मिळाला. आता y व्हेरिएबल आपण कसं करणार, पुट अप करून इक्वेशन 1 का 2 मध्ये पुट करूया, इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. ठीक आहे. पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 1 वी गेट. मग आपल्याला काय मिळते ते पहा, इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. 2 इंटू x किती आहे, 7 मायनस y इक्वल्स टू -4. आता हे सॉल्व्ह करूया आपण. हे काय करूया, सॉल्व्ह करूया. कसं सॉल्व्ह होतील हे किती होईल, 7 2 14. आता बघा, हा -4 इकडे आणतो काय होईल, +4 होईल. हा -y तिकडे गेल्यावर काय होईल, +y होईल. ठीक आहे. तर 14 + 4 किती होते, 18 इक्वल्स टू y. याच्यावरून y ची व्हॅल्यू तुम्हाला किती, हेच रिव्हर्स करा, y ची व्हॅल्यू किती भेटली तुम्हाला, 18 ही मिळालेली आहे. ठीक आहे. आता काय करूया आपण, तुम्हाला आता झालेत बघा, x व्हेरिएबल आणि y व्हेरिएबल आपल्याला मिळालेले आहेत. आपल्याला जे आन्सर पाहिजे फ्रॅक्शन ते मिळालेलं आहे. एक्स आपण या भाषेत आपल्याला या टर्म्स ह्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला आन्सर काय करावं लागेल, मार्क करावं लागेल. त्यांनी फ्रॅक्शन विचारलं ना, तर या फॉर्मॅट मध्ये आपण आन्सर द्यायचा, न्यूमरेटर आपण डिनॉमिनेटरच्या. ठीक आहे. कसं लिहिणार मग, देअरफॉर रिक्वायर्ड फ्रॅक्शन इज इक्वल टू x अपॉन y विच इज इक्वल टू x किती, विच इज इक्वल टू x किती आहे 7 आणि y किती आहे 18. हा तुमचा काय असेल, जो फ्रॅक्शन त्यांनी विचारलेला आहे, त्या फ्रॅक्शनचं आन्सर सांगितलं असेल. याच्या नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण काय करतो, मी काय करतो, 5 नंबरचा क्वेश्चन राईट डाऊन करतो. तोपर्यंत हा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. 5 नंबरचा क्वेश्चन नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला दिसेल. ओके. प्रॅक्टिस सेट, ओके, प्रॅक्टिस सेट 1.5 मधील 5 नंबरचा क्वेश्चन काय तो पहा, आता तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. ठीक आहे. तर काय क्वेश्चन आहे बघा, 2 टाइप्स, आता वेगळा आहे, वेगळ्या टाइपचा क्वेश्चन त्यांनी फ्रेम करून आपल्याला दिलेला आहे. काय आहे क्वेश्चन बघा, 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस A and B आर टू बी प्लेस्ड इन अ ट्रक. एका ट्रक मध्ये टाइप ए आणि टाइप बी चे बॉक्सेस भरायचे आहेत. हॅव्हिंग कॅपॅसिटी ऑफ 10 टन. त्या ट्रकची कॅपॅसिटी किती आहे, 10 टन. When 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, it weighs 10 tons. 10 टन काय होतं, कॅपॅसिटी होत्या त्या, म्हणजे तेवढा लोड तुम्ही काय करताय त्या ट्रक मध्ये टाकताय. बट when 260 boxes of type A are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of type B so that it is fully loaded. Find the weight of each type of the box. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, जे गोष्ट काढायची नॉर्मली आपण त्याला काय करतोय, व्हेरिएबल असं करायचं. आता सिच्युएशन काय आहे बघा, प्रॉब्लेमच्या आधी सिच्युएशन समजून घ्या. एक ट्रक आहे, ट्रक मध्ये आपल्याला बॉक्सेस भरलेले आहेत. त्या ट्रकची तुम्हाला कॅपॅसिटी दिली आहे. किती कॅपॅसिटी दिलेली आहे, 10 टन एवढी कॅपॅसिटी आहे त्या ट्रकची. त्या ट्रक मध्ये टाइप ए चा एक प्रकारचा बॉक्स आहे, टाइप बी प्रकारचा बॉक्स आहे. ते तुम्ही काय करताय, प्लेस करताय. ठीक आहे. तर तुम्हाला 2 कंडिशन दिले, 2. आता टाइप ए चा प्रकारचा बॉक्स, टाइप बी प्रकारचा बॉक्स.
आणि तेच तुम्हाला विचारलंय की वेट विचारलंय टाईप ए आणि टाईप बी बॉक्सचं वेट किती असेल, एका बॉक्सचं वेट किती असेल हे त्यांनी विचारलेलं आहे दिलेल्या इन्फॉर्मेशन मध्ये. आता बॉक्स आहे छोटा असणार आहे, त्याचं वेट कधी टनात तरी नसणार आहे, त्यामुळे केजी मध्ये आपल्याला कन्व्हर्जन करावं लागेल. हे जे टर्न्स दिलेत ते केजी मध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायला लागेल. तर बघा केजी मध्ये कन्व्हर्ट करायच्या अगोदर आपण काय करूया, ठीक आहे आधीच करून घेऊया, काही इश्यू नाही, मध्ये केलं तरी पण चालू शकतं, पण आपण सुरुवातीलाच करूया. कसं करतो ते बघा. आपल्याला माहित आहे वी नो दॅट, काय माहित आहे, 1 टन बरोबर किती असते, 1000 केजी. देअरफॉर 10 टन किती होईल, 10,000 केजी. 10 टन किती होईल, 10,000 केजी. कॅपॅसिटी ऑफ ट्रक किती आहे, फुल लोड कधी किती आहे, कॅपॅसिटी मध्ये किती भरू शकताय तुम्ही, 10 टनाचा कंप्लीट लोड. दिलेलं इन्फॉर्मेशन 10 टनाचा तुम्ही कंप्लीट लोड तुम्ही त्या ट्रक मध्ये भरू शकता. कॅपॅसिटी ऑफ ट्रक किती आहे, कॅपॅसिटी ऑफ ट्रक 10 टन्स. म्हणजे किती होईल हे, या ठिकाणी देतो 10,000 केजी. केजी मध्ये आपल्याला लागेल. 10 टन कॅपॅसिटी आहे तर त्याच्यात केजी किती बसतील, 10 केजी. आता आपल्याला पहा की वेट काढायचं आहे, जे काढायचं त्यालाच व्हेरिएबल असाइन करू घ्या. तर 2 प्रकारचे बॉक्सेस दिले त्यांनाच व्हेरिएबल असाइन करायचे आणि त्याच गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, त्याच प्रकारच्या बॉक्सचे काय करायचं, वेट आपल्याला फाइंड आउट करायचं. तर इथं काय लिहितोय बघा, मी व्हेरिएबल असाइन करतो, लेट वेट ऑफ टाइप ए बॉक्स, टाइप ए बॉक्स बी एक्स केजी. केजी मध्ये असाइन करतो कारण बॉक्स छोटा असणार आहे, एक टनामध्ये तर नसणार आहे, आपल्याला तो भरता तरी आला पाहिजे ना ट्रक मध्ये, तर केजी मध्ये असेल म्हणून आपण केजी मध्ये कन्वर्ट करतो. टन मध्ये जर घेतला सिच्युएशन आपण काय केली, क्रिएट केली, तर उचलणार कसं, प्रॅक्टिकली ते लॉजिकली इलॉजिकल आहे, त्यामुळे आपण काय करू, याला केजी मध्ये कन्वर्ट केली. अँड वेट ऑफ टाइप बी बॉक्स बी वाय केजी हे मानलेलं आहे. ठीक आहे, आता कंडिशन दिले त्याच्यानुसार इक्वेशन फ्रेम करू. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, पहिली कंडिशन काय दिली बघा प्रॉब्लेम, कॅपॅसिटी तर दिली आपल्याला, काय दिले बघा, 150 बॉक्सेस टाइप ए चे आहेत आणि 100 बॉक्सेस टाइप बी, हे जर ट्रक मध्ये भरले आपण तर ट्रक काय होते, इट वेज 10 टन, म्हणजे ट्रक फुल्ली भरतोय. 10 टन काय आहे, त्या ट्रकची कॅपॅसिटी आहे, म्हणजे ट्रक काय होते, फुल्ली लोडेड होते, फुल भरतोय. याचा अर्थ आपण काय म्हणूया, आपण बघा 150 बॉक्सेस कशाचे, टाइप ए चे 150x, एका बॉक्सचं वेट किती म्हणले आपण, वेट किती म्हणलेला, x केजी म्हणले, तर 150 बॉक्सेसचं वेट किती होईल, 150 इंटू x एवढं होईल. प्लस आता ट्रक मध्ये एकत्र भरणार त्यामुळे वेट ऍड करावं लागेल आपल्याला, प्लस 100 बॉक्सेस ऑफ टाइप बी, एका बॉक्सचं वेट आपण y केजी म्हणले तर 100 बॉक्सचं वेट किती होईल, 100 केजी. टोटल ट्रक मधचं वेट किती होते त्यावेळी, दोन्ही 150 बॉक्सेस टाइप ए चे भरले आणि 100 बॉक्सेस टाइप बी चे भरले, तर त्या ट्रक मध्ये किती वेट होत आहे, तर 10 टन होत आहे. 10 टन म्हणजे किती, 10,000 केजी. ऑलरेडी आपण लिहिले 10,000 केजी, इथं वाय व्हेरिएबल लिहायचंय, केजी केजी काही लिहित नाही युनिट. हे इक्वेशन मिळालं. आता या इक्वेशन मध्ये बघा आपण कॉमन कोणता नंबर घेऊ शकतोय, 50 कॉमन घेऊ शकतो बघा. मग दोन्ही डिवाइड 50 न करूया डिवाइड, आपण काय होते बघा, डिवाइडिंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन, डिवाइड बोथ साइड्स ऑफ इक्वेशन, किंवा डायरेक्ट तुम्ही डिवाइड ब्रॅकेट मध्ये डिवाइडिंग, हे डिवाइड केलं 50 न तर हे किती होईल, 50 न डिवाइड केलं तर किती होते बघा, 5 त्रिक 15, 3x अधिक 2y बरोबर 50 न डिवाइड केलं हे 20 होईल बघा, किती होईल, 20 होईल. हे इथं काय लिहिणार तुम्ही, डिवाइड बाय 50, डिवाइड बाय 50. या इक्वेशनला किती ना डिवाइड केले आपण, 50 ने डिवाइड केले, हे मी लिहिलेलं आहे इथं. ठीक आहे, तर हे इक्वेशन तुम्हाला 1 नंबरचं इक्वेशन तुम्हाला इथं मिळालेलं आहे.
या ठिकाणी मी काय लिहितो, काम करूया, हे जास्त किचकट नको. मी काय करतो इथंच काय लिहितो तेव्हा देअरफॉर याला इक्वेशनच मानतो, टेन्शन नको. डिवाइडिंग इक्वेशन 1 बाय 50 वी गेट. मग आपल्याला काय मिळतंय ते पहा. ठीक आहे, इक्वेशन 1 ला आपण कितीने डिवाइड करू? 50 ना, तर हे किती होईल? 3x प्लस हे किती होईल? 2y इक्वल्स टू हे किती होईल? 20. 20 गुणिले 50 केलं तर 10,000 आहे ना. थांबा, हे 200 होईल, सॉरी 200 होईल ना. 200 गुणिले 50 केलं तर 10,000 येईल. 200 गुणिले 50 केलं तर 10,000 होईल ना. बरोबर आहे का बघा बरं, अजून एकदा चेक करतो मी. डिवाइड बाय 50, हे 0 गेले, 5 1 5, 5 2 10, म्हणजे 200. बरोबर, 200. हे इक्वेशन काय असेल तुमचं? इक्वेशन नंबर 2 अजून करूया आपण. अकॉर्डिंग, आता दुसरं इक्वेशन फ्रेम करतो. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. दुसरी कंडिशन काय दिली आहे बघा. त्यांनी काय म्हटले बघा, बट इथनं पुढे सेकंड कंडिशन, फुल स्टॉप नंतर सेकंड कंडिशन बघा. when 260 boxes of type A and are loaded in the truck, ट्रक मध्ये 260 बॉक्स टाइप ए चे लोड केलेत. अजून इथं काय म्हटलं, इट कॅन स्टील अकॉमोडेट 40 बॉक्सेस ऑफ टाइप बी. 260 बॉक्सेस टाइप ए चे आपण ट्रक मध्ये भरले, त्याच्यानंतर सुद्धा 40 बॉक्सेस आपण टाइप बी चे भरू शकतो. सो दॅट इट इज फुल्ली लोडेड, म्हणजे त्या ट्रकची कॅपॅसिटी पूर्ण भरण्यासाठी आपण अजून 40 बॉक्सेस टाइप ए चे, सॉरी टाइप बी चे त्या ट्रक मध्ये भरू शकतो. 260 बॉक्सेस ए चे भरल्यानंतर सुद्धा. ठीक आहे, मग हे इक्वेशनच्या भाषेत कसं होईल? फुल्ली लोडेड याचा अर्थ काय? 10 टन. 10 टन म्हणजे किती? 10 केजी, सॉरी 10,000 केजी होईल. ठीक आहे, मग हे इक्वेशन कसं तयार होईल? आपलं 260 एका बॉक्सचं, टाइप ए च्या एका बॉक्सचं वेट आपण x केजी मांडलंय, तर 260 बॉक्सचं वेट काय होणार? 260 इंटू एक्स प्लस, दोन्ही एकत्र ऍड करणार ना आपण ट्रकमध्ये ठेवणार आहे. ट्रकमध्ये अजून किती जागा शिल्लक आहे? 40 बॉक्सेस आहेत टाइप बी चे, तुम्ही हे करू शकता. एका बॉक्सचं वेट आपण वाय मांडलंय, तर 40 बॉक्सेसचं काय होईल? 40 वाय. तर तो ट्रक काय होतो? पूर्ण भरतो. त्या ट्रकची कॅपॅसिटी काय आहे? 10 टन, म्हणजे किती आहे? 10,000 केजी. 10,000 केजी. ठीक आहे, या पद्धतीने. आता या इक्वेशनला आपण कशाने डिवाइड करूया? 4 ने डिवाइड करू शकतो बघा, म्हणजे 40 ने डिवाइड करा. डिवाइडिंग इक्वेशन नंबर 3 म्हणतोय ना. डिवाइडिंग इक्वेशन 3 बाय 40 वी गेट. आपल्याला काय मिळते बघा, 60 ला 40 ला 0 0 गेला. बरोबर आहे, मला वाटतं 4 न 40 न डिवाइड होणार नाहीये. 20 न होईल, 20 ने. 40 न होणार नाही. 40 किती होईल? 4 7 24, 2 शिल्लक राहतील, नाही जात डिवाइड. 20 न डिवाइड करावं लागेल. 4 न कम्प्लीट डिव्हिजन होणार नाही, 20 न डिवाइड करा. 20 न डिवाइड केल्यावर हे किती होईल? हे 13x होईल. ठीक आहे, हे किती होईल? 2y होईल. आणि हे किती होईल? 20 न डिवाइड केलं तर हे किती होते बघा? 0 0 कॅन्सल होईल. त्या 1000चं निम्म किती होतील? 500. हे इक्वेशन तुम्हाला 4 नंबर. आता 2 नंबरचं इक्वेशन आणि 4 नंबरचं इक्वेशन यांचे हे आपल्याला काय करायचे आहेत? सॉल्व्ह करायचे आहेत. आता हे 2 नंबर इक्वेशन आणि 4 नंबर इक्वेशन मध्ये बघा y चे कोएफिशियंट सेम आहेत. तर काय करूया आपण? सबस्ट्रॅक्ट करूया. सबट्रॅक्ट कशातून कोण वजा करणार? 4 मध्ये 2 नंबरचं वजा करा. ते लिहितो मी इथं. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 4. 4 मधनं 2 वजा करू. 4 का घेतलं? नंबर मोठा आहे ना त्याच्यावरून. मग ते लिहून घेतो. 13x अधिक 2y बरोबर 500 वजा 2 नंबरचं इक्वेशन काय आहे? 3x प्लस 2y इक्वल्स टू 200. 13x मधून 3x गेले, किती शिल्लक राहतील? 10x शिल्लक राहतील. हे वजा होणार, हे अधिक आहे, हे वजा होईल, हे वजा होईल. ह्या वजामुळे हे सेकंड इक्वेशनचे काय होतील? साइन चेंज होतील. मग 13x मधून 3x गेले, 10x राहतील. 2y मधून वजा 2y केले तर y निघून जाईल. 500 मधून 200 गेले, किती राहतील? 300. किती राहतील? 300. त्याच्यावरून x बरोबर काय? 300 डिवाइड बाय 10, म्हणजे x किती मिळाला तुम्हाला? 0 गेला म्हणजे 30 राहिला. म्हणजे x म्हणजे कोण आहे? टाइप ए, म्हणजे टाइप ए प्रकारचा जो बॉक्स आहे त्याचं वेट किती येणार आहे? 30 केजी येणार. आपण ते समज फायनल करू. आता त्याच्यानंतर आलेली x ची व्हॅल्यू काय करूया? पुट x इज इक्वल टू 30 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवा? जो इझी इक्वेशन दिसेल त्याच्यात ठेवा. कोणतं दिसतंय? 2 नंबर मध्ये ठेवा. ठीक आहे, 2 नंबर मध्ये इक्वेशन मध्ये पुट करतो. 3 इंटू 30
प्लस 2y इक्वल्स टू 200. हे किती झालं? 30 अधिक 2y बरोबर 200. 2y बरोबर किती होईल मग? 200 मधनं 90 गेले 110. देअरफॉर y इक्वल टू किती? 55. y किती आला तुम्हाला? 55. तुम्ही करून बघा ते येतील. ठीक आहे. ते 110 ला 2 न डिवाइड होऊन 55 येईल. देअरफॉर त्यांनी ज्या भाषेत विचारलंय त्या भाषेत आपल्याला आन्सर द्यायचा आहे. काय देणार आपण? देअरफॉर वेट ऑफ टाइप ए बॉक्स इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू किती केजी येणार? 30 केजी. म्हणजे टाइप ए प्रकारचा जो बॉक्स आहे, एक बॉक्स, तो किती केजीचा आहे? 30 केजीचा. अँड वेट ऑफ टाइप बी बॉक्स इज इक्वल टू वाय. वायचा आन्सर किती आहे? 55 केजी. म्हणजे जो बी प्रकारचा बॉक्स होता त्याचं वेट किती आलं? 55 केजी. इंटरेस्टिंग प्रॉब्लेम होता. आपण हा काय केला? सॉल्व्ह केला इक्वेशन तयार करून. व्यवस्थित तुम्ही म्हणजे फक्त हे रिलेशन तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. 1 टन म्हणजे किती, 10 टन म्हणजे किती, हे तुम्हाला कन्वर्जन करून आणि तुम्हाला इक्वेशन फ्रेम करता यायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर जो लास्ट क्वेश्चन आहे ना, तो आपण पाहूया प्रॅक्टिस सेट 1 पॉईंट मधला. तोपर्यंत हा काय करून घ्या, तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या. नेक्स्ट स्लाइड मध्ये मी काय करू, क्वेश्चन लिहून ठेवेन तुमच्यासाठी. ओके ओके. प्रॅक्टिस सेट 1.5 मधील 6 नंबरचा क्वेश्चन काय बघा. आउट ऑफ 1900 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम डिस्टन्स बाय एरोप्लेन. Bus travels with average speed of 60 km per hour and average speed of aeroplane is 700 km per hour. It takes 5 hours to complete the journey. Find the distance Vishal traveled by bus. ठीक आहे. तर सिच्युएशन काय बघा. फर्स्ट ऑफ ऑल या प्रॉब्लेमची सिच्युएशन बघूया आपण. काय करायचं आहे, विशाल नावाचा कॅरेक्टर आहे, त्याला काय करायचंय, समजा ए प्लेस पासून बी प्लेस पर्यंत जायचं. टोटल डिस्टन्स किती दिले तुम्हाला? 1900 किलोमीटर दिलेले आहेत. आता हा जो विशाल नावाचा जो कॅरेक्टर आहे, तो काही अंतर ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी हे जे डिस्टन्स आहे 1900 किलोमीटर, तो काही अंतर बसने ट्रॅव्हल करतोय आणि काही अंतर तो कशाने ट्रॅव्हल करतोय? एरोप्लेनने ट्रॅव्हल करतोय. कशाने ट्रॅव्हल करतोय? एरोप्लेननं ट्रॅव्हल करतोय. ठीक आहे. ए पासून बी पर्यंत जायला. तर कुठून कुठे जायचं त्यांनी आपल्याला काही मेन्शन केलेलं नाहीये. पण सिच्युएशन समजून घ्या. विशाल नावाचा एक कॅरेक्टर आहे. काही डिस्टन्स तो बसने जातोय, काही डिस्टन्स तो एरोप्लेनने जातोय आणि 1900 किलोमीटर त्याला अंतर जायचं आहे. तर त्यांनी काय विचारलं की बसने तो किती अंतर जाईल? 1900 किलोमीटर पैकी बसने तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल हे तुम्हाला विचारलेलं आहे. आता तर पहा, हे सिच्युएशन तुम्हाला समजलं. आता प्रॉब्लेमचे एक्झॅक्ट सिच्युएशन काय. आता हा आपण प्रॉब्लेम एक्सप्रेशनच्या भाषेत फ्रेम करायचा आहे. त्यासाठी कंडिशन बघा वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. काही कंडिशन किलोमीटर मध्ये दिले आहेत, डिस्टन्सेस दिले आहेत, काही टाइम मध्ये तुम्हाला दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला बेसिकली स्पीड, टाइम आणि डिस्टन्सचं रिलेशन इथं कुठे ना कुठेतरी काय करायचं आहे, यूज करायचं. सायन्सच्या रिलेटेड हा प्रॉब्लेम आहे. तर आता हा प्रॉब्लेम मी फ्रेम कसा करतोय तो पहा. फर्स्ट ऑफ ऑल आपण व्हेरिएबल असाइन करूया. लेट डिस्टन्स traveled by bus be x किलोमीटर. x किलोमीटर डिस्टन्स आपण काय करतोय, बसने ट्रॅव्हल करतोय असं म्हणू आपण. अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन बी y किलोमीटर अंतर तो एरोप्लेन जातोय असं आपण अजून केलं. एक्स म्हणजे काय? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस आणि y म्हणजे काय? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन, विमानानं. ठीक आहे. तर हे व्हेरिएबल मी असाइन केले. आता पहिल्या कंडिशन सांगितलं. हे काय दिले तुम्हाला? डिस्टन्स दिले. आता लक्षात घ्या, इक्वेशन जे तुम्ही फ्रेम करताय ना ते सेम टाईपचं असते. जर LHS ला जर तुम्हाला किलोमीटर मध्ये दिलं असेल तर RHS पण काय असणार तुमची? किलोमीटर. सेम टाईप पाहिजे सगळ्या गोष्टी. इक्वेशन आपण त्याला म्हणणार. इक्वेशन जे फ्रेम होतं ते सेम याच्यामध्ये होतं, सेम स्ट्रक्चर फॉर्मॅट मध्ये असलं पाहिजे. आता हे किलोमीटर दिले, हे पण किलोमीटर आहे, हे पण किलोमीटर. टोटल डिस्टन्स किती आहे? 1900 किलोमीटर. तर पहिल्या कंडिशन वरून आपल्याला काय मिळाली? या दोघांची ऍडिशन किती येणार? 1900. तो जे टोटल डिस्टन्स आहे तो काही बसने कव्हर करतो आणि काही एरोप्लेन कव्हर करतो. म्हणजे एक्स प्लस वाय चे आन्सर किती येणार आहे? 1900 किलोमीटर. हे आपल्याला पहिले इक्वेशन मिळालेलं आहे बघा, एवढ्या एकाच्या वरून. ठीक आहे. तर आता पहा कसं लिहितोय. अकॉर्डिंग टू फर्स्ट
कंडिशन जी काही त्यांनी पहिली कंडिशन दिल्या ना त्याच्यावरून इक्वेशन कसं होईल, एक्स बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स प्लस एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती आहे टोटल डिस्टन्स 1900 किलोमीटर. ठीक आहे, हे इक्वेशन तुम्हाला 1 नंबरचं इक्वेशन मिळालेलं आहे. ठीक आहे, आता सेकंड कंडिशन जरा किचकट दिलेली आहे बघा. तुम्ही काय दिले बघा, कॉम्प्लेक्स कंडिशन कशी आहे ते पहा. बसचं तुम्हाला ऍव्हरेज स्पीड दिलंय 60 किलोमीटर प्रति ताशी 60 किलोमीटर बस जाते आणि एरोप्लेनचं पण स्पीड दिलेलं किती दिले 700 किलोमीटर पर आवर, प्रति ताशी ते 700 किलोमीटर जाते. आणि काय म्हटलंय हे म्हणजे जिथून चालू केले ते कम्प्लीट हे 1900 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करायला त्याला किती वेळ लागतोय, 5 तास लागतात. इथे तुम्हाला टोटल डिस्टन्स दिलेलं, इथे तुम्हाला काय दिलंय टोटल टाइम दिलाय. म्हणजे तुम्हाला डिस्टन्सेस तरी आपल्याला मानले म्हणून आपण डायरेक्ट इक्वेशन फ्रेम करू शकलो, पण जी सेकंड इन्फॉर्मेशन दिली बघा काय दिले, हे स्पीड दिले तुम्हाला 60 किलोमीटर पर आवर हे स्पीड दिले बस, 70 किलोमीटर पर आवर हे तुम्हाला काय दिले एरोप्लेनचं स्पीड दिले टाइम दिले. म्हणजे तुम्हाला हे जे तुम्हाला आणि तुम्ही डिस्टन्सेस किलोमीटर मध्ये मांडले आणि स्पीड आणि टाइम आणि डिस्टन्स याच्यामध्ये तुम्हाला रिलेशन माहित पाहिजे. ते रिलेशन काय आहे आपल्याला माहित आहे का, वी नो दॅट काय रिलेशन असतं, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ह्याच्यामध्ये ह्या सायन्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असला पाहिजे, हे इक्वेशन हे रिलेशन हा फॉर्म्युला तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला टोटल काय दिले टाइम, आपल्याला डिस्टन्सेस माहित आहेत, स्पीड माहित, बघा काय काय गोष्टी माहित आहेत, त्याच्यानुसार हे इक्वेशन आपण फ्रेम करणार आहे, हे फॉर्म्युला रिमॉडिफाय करणार. कसा करतोय बघा, काय काय दिलेत आपल्याला, एक्स आणि वाय तर आपण मानलेत किलोमीटर म्हणजे डिस्टन्सेस मानलेत, स्पीड माहित आहे, टाइम दिलाय टोटल. म्हणजे दिलेलं सगळं इक्वेशन तुम्हाला कशाच्या मध्ये कन्वर्ट करायचं आहे, टाइम मध्ये कन्वर्ट करायचं. मग ह्याच्यावरून टाइम इज इक्वल टू काय होईल, टाइम इज इक्वल टू काय होईल, डिस्टन्स अपॉन स्पीड, डिस्टन्स अपॉन स्पीड. मी ह्या भाषेत का लिहिलं तर मला अननोन कोण आहे, टाइमच आहे ना, एक्स आणि वाय तर मला माहित आहे की डिस्टन्स आहे, स्पीड तुम्हाला माहित आहे, टोटल टाइम माहित आहे. मग टोटल जी गोष्ट माहित आहे, टोटल टाइम किती लागणार आहे, तर तुम्हाला 2 टाइमचे ऍडिशन करावं लागणार, बसनं लागणारा टाइम प्लस एरोप्लेननं लागणार टाइम, त्या दोघांचे ऍडिशन किती असणार आहे 5 असणार आहे. म्हणून हे सर्व एक्झाम्पल मी त्याच्यात कन्वर्ट करणार आहे, टाइमच्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट करणार आहे. हे लक्षात घ्या, टाइम हे इम्पॉर्टंट स्टेप आहे, हे स्टार करू शकतो आपण याला. टाइम मध्ये काय घेतलं, कारण आपल्याला कम्प्लीट काय दिलेत, आवर्स दिलेत ना, इथं कम्प्लीट डिस्टन्स दिलेत आणि हे आपण ऑलरेडी मानलेत म्हणून आपण डायरेक्ट इक्वेशन देऊ शकतो, पण इथं डायरेक्ट इक्वेशन देता येणार नाही. बट आता आपण काय करूया, आता बस तुम्हाला स्पीड दिले, टाइम किती लागेल बसला एक्स किलोमीटर कंप्लीट करायला आणि एरोप्लेनला टाइम किती लागेल की वाय किलोमीटर कंप्लीटला, ते काढून घेऊया. मग तेच लिहितो नाव, टाइम टेकन बाय बस टू कव्हर एक्स किलोमीटर इज इक्वल टू किती असेल, त्या फॉर्म्युलेसर टाइम काढतोय, डिस्टन्स किती आहे एक्स किलोमीटर, बरोबर आहे. स्पीड किती आहे, बसचा ऍव्हरेज स्पीड किती आहे 60. त्याच पद्धतीनं टाइम टेकन बाय एरोप्लेन टू कव्हर, किती कव्हर करायचं आहे त्याला डिस्टन्स, किती डिस्टन्स कव्हर करायचं आहे, वाय किलोमीटर कव्हर करायचं आहे, वाय किलोमीटर कव्हर करायचं. आणि जरा सिस्टमॅटिक लिहितोय, टाइम टेकन बाय एरोप्लेन, टाइम टेकन बाय एरोप्लेन टू कव्हर, किती अंतर कव्हर करायचं आहे, वाय किलोमीटर कव्हर करायचं. किती अंतर कव्हर करायचं आहे, वाय किलोमीटर कव्हर करण्यासाठी किती टाइम लागणार, किती किलोमीटर कव्हर करणार आहे, वाय डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम डिवाइड बाय स्पीड, सॉरी स्पीड किती आहे एरोप्लेनचं, ऍव्हरेज स्पीड येणार आपण 700. ठीक आहे, मग इथं आपण आता डायरेक्ट कंडिशन अप्लाय करू शकतो अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. इक्वेशन बघा कशा फ्रेम केले आहेत, जे गोष्टी दिल्या त्याच्यानुसार मी फ्रेम केलेले आहेत. त्या दोन्ही टाइमचे ऍडिशन घेतले की मला काय भेटणार, टोटल जर्नीचा टाइम भेटणार आणि त्यांनी टोटल जर्नीचा टाइम किती दिलाय 5 तास दिलेला आहे. त्याच्यामुळं तुम्हाला काय कळालं, सेकंड इक्वेशन एक्स बाय 60 म्हणजे बसनं जे डिस्टन्स कापलेलं आहे त्याचा टाइम प्लस एरोप्लेननं जे डिस्टन्स कापलेलं आहे त्याचा टाइम किती आहे, वाय अपॉन 700. हे टाइम आहे बरं का, हे टाइम आहे, आपण टाइम काढलेले आहे डिस्टन्स अपॉन स्पीड करून ह्या फॉर्म्युल्यानुसार. हे टोटल टाइम लागणार, आता हे दोघांचे ऍडिशन म्हणजे आपल्याला टोटल जर्नी कंप्लीट होते ना, टोटल टाइम किती आहे 5, टोटल टाइम किती आहे 5. हे इक्वेशन आता
मॉडिफाय करा. कसं करणार आता, हे फ्रॅक्शन्स आहेत, काय करूया आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया डायरेक्ट. काय कॅल्क्युलेशन वाटतील, किंवा तुम्हाला एलसीएम घ्यावं लागेल. 60 आणि 700 एलसीएम 2100 काहीतरी येतो आय थिंक सो. ठीक आहे, पण एलसीएम नको करायला, आपण डायरेक्ट करूया क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय होते बघा, देअरफॉर 700x प्लस 60y डिवायडेड बाय 6 इंटू 7 किती होईल, 4 2 आणि हे 3 0, 1 2 3 इक्वल्स टू 5. देअरफॉर इक्वेशनचं फॉर्म करतो आपण. देअरफॉर हे सिंपल करूया. हा 4 2 000 इकडे मल्टिप्लाय होईल, म्हणजे इकडे काय राहील तुमच्यापाशी, देअरफॉर 700x प्लस 60y इक्वल्स टू 5 इंटू 4 2 000. ठीक आहे, आता लक्ष द्या, इक्वेशन मी सॉल्व्ह करत नाही, नंतर सिंपल करून आपण लिहूया, कारण ह्याच्यातनं कॉमन आपण घेऊ शकतो. काय कॉमन घेऊया, दोन्हीमध्ये मला वाटतं 20 कॉमन घेऊ शकतो आपण. 20 कॉमन घेतलं, किंवा असं म्हणू, डिवाइड बोथ साइड ऑफ इक्वेशन, डिवाइड बोथ साइड ऑफ इक्वेशन बाय 20. 20 ने डिवाइड केलं तर हे किती होईल, 35x होईल. हे किती होईल, 3y होईल. ते आता 20 ने डिवाइड करताय. आता मी डायरेक्टच लिहितोय बघा, हे 5 इंटू याला 20 ने डिवाइड, 1 0 1 0 कॅन्सल होईल. किती शिल्लक राहील, 4000, म्हणजे हे 42 चा हाफ करा, म्हणजे किती आलं, 2100 तुम्हाला मिळाल. आता हे मल्टिप्लाय करा, म्हणजे तुम्हाला एक इक्वेशन मिळेल, 35x प्लस 3y इक्वल्स टू, हे 2 0 तर ऍज इट इज येणार आहेत, 2 0 ऍज इट इज येणार, आणि 21 पंचे किती असतात, 105, 21 पंचे 105, आणि हे वरती तुमचे काय येतील, 2 0 येतील तुमच्यापाशी. बरोबर आहे का, हे 3 0 6 7 42 बरोबर आहे. हे तुम्हाला इक्वेशन मिळालं. हे इक्वेशन नंबर काय असेल तुमचं, 2 नंबरचं इक्वेशन तुम्हाला मिळालं. आता तुम्हाला इक्वेशन कसे फ्रेम केले ते बघा. इक्वेशन नंबर 1 डिस्टन्सेस आपण मानले आणि टोटल डिस्टन्स दिले, हे फ्रेम झालं. सेकंड तुम्हाला टाइम, टोटल टाइम दिलेला होता, आणि तुम्हाला आता काय दिलं, डिस्टन्सेस तुम्ही ऑब्झर्व केलेले होते आणि स्पीड दिलेलं होतं. म्हणजे तुम्ही काय केलं, स्पीड आणि डिस्टन्सचा यूज करून टाइम मध्ये इक्वेशन आपण कन्वर्ट केलं या फॉर्म्युल्यानुसार. मग त्याच्यासाठी आपल्याला हे काढावं लागेल, टाइम टेकन बाय बसला किती टाइम लागतोय x किलोमीटर कंप्लीट करायला, किती लागतोय, x/60. त्याच्यानंतर एरोप्लेनला किती टाइम लागतोय y किलोमीटर कंप्लीट करायला, तर y/700 काय स्पीड आहे. हे काय टोटल, ही ओव्हरऑल क्वांटिटी काय टाइम, ही ओव्हरऑल क्वांटिटी काय टाइम, दोन्ही टाइमची ऍडिशन केली तर टोटल टाइम आपल्याला माहिती आहे किती टाइम लागतो जर्नी कंप्लीट करायला, 5 तास. तर हे सिम्प्लिफाय केलं, इक्वेशन नंबर 2 तुम्हाला हे मिळालं. ठीक आहे, त्याच्या मी काय करतो, हा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आता आपल्याला फक्त काय करायचे, सॉल्व्ह करायचे आणि आन्सर्स फाइंड आउट करायचे. ते विचारले फक्त, मला वाटतंय डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बसने किती डिस्टन्स विषयाने ट्रॅव्हल केले ते काढायचं. म्हणजे बसने ट्रॅव्हल करायसाठी मी काय म्हटलं, एक्स, म्हणजे फक्त तुम्हाला काय काढायचं आहे, एक्स व्हेरिएबल काढायचं आहे. फक्त काय काढायचं, एक्स व्हेरिएबल. म्हणजे तुम्ही काय अजून करा, वाय व्हेरिएबल इलिमिनेट करायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, तर मी काय करतो, हे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. मी तोपर्यंत काय करतो, हे एकदा स्क्रीनशॉट घ्या, मी इरेज करतो आणि इकडं वाय आपण काय करूया, कॅल्क्युलेट घेऊया. ठीक आहे, ओके. तर ही साइड बघा, मी ही साइड इक्वेशन 1 नंबर हे आहे, इक्वेशन नंबर 2 आहे त्या ठिकाणी. आता हे सॉल्व्ह करण्यासाठी या साइडचा मी फक्त एरिया फक्त मी इरेज करतो, व्यवस्थित लिहून घ्या फक्त. ओके, हा पोर्शन मी काय करतो, इरेज करतो, आपल्याला जे इक्वेशन काढायचं आहे ना त्याच्यासाठी. आता इक्वेशन 1 तुम्हाला मी काय दिले, काय होतं इक्वेशन 1 इथे लिहितोय बघा, x प्लस वाय किती होतं, 1900. आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, हे इक्वेशन नंबर 1 होतं. इथं आता काय करतोय बघा, मल्टिप्लाय वायचं कोएफिशियंट सेम करायचं, एक्स काढून घ्यायचा म्हटल्यावर वाय एलिमिनेट करायचा, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय किती करावं लागेल, 3. वी गेट 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल, काय मिळेल मग, 3x प्लस 3y इक्वल्स टू 5700. 19 त्रिक किती होतात, 19 त्रिक 57 होतात, आणि हे 2 0 त्याच्यावरचे. ठीक आहे, तर हे 1900 आहे का 19000 आहे, हे जरा बघावं लागेल. ठीक आहे, एकदा चेक करतो, 1900 आहे का 1900 असेल. ठीक आहे, 1900 आहे, ठीक आहे, असो का 19000 आहे, मी एकदा चेक करतो, परत हे नको, करेक्शन नको. ठीक आहे, एकदा चेक करतो, वेट करा. ओके, बरोबर आहे, 1900 किलोमीटरच आहे, मी बुक मध्ये चेक केलं आता.
ठीक आहे. ओके, आता हे इक्वेशन तुम्हाला 3 नंबरचं भेटलं. आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन 2 पहा. वायचे कोएफिशियंट सेम आहे, सेम साइनचे सबट्रॅक्शन करावी लागेल. आता 2 मधून 3 नंबरचं सबट्रॅक्ट करूया. मग कसं लिहिणार आहे? सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 2. ठीक आहे, वी गेट, आपल्याला काय मिळतं ते पहा. इक्वेशन 2 नंबरचा अगोदर लिहितो. 35x plus 3y equals to 10500 minus इक्वेशन लिहिणार 3x plus 3y equals to 5700. आता या मायनसमुळे हे मायनस हे मायनस हे मायनस होईल. ठीक आहे, आता 35x मधून 3x गेले, किती राहिले? 32x राहिलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर हा 3y प्लस 3y मायनस 3y एकमेकाला कॅन्सल होतील आणि आता ह्याच्यातील सबस्ट्रॅक्शन करून घेऊया. सबस्ट्रॅक्शन या साईडला करा. 10500 मायनस 5700 0 0 5 मधनं 7 जात नाही, 1 वाढवा. 15 मधनं 7 गेले, 8 राहिले. 10 मधनं 6 गेले, किती राहतील? 4. किती राहिले? हे 4800 राहिले. ह्याच्यावरून x किती मिळते बघा? 4800 डिवाइड बाय 32. आता हा तुम्ही डायरेक्ट 16च्या टेबलला डिवाइड करू शकता. x इज इक्वल टू किती होईल? किंवा 32च्या टेबल होते, पण 16चा टेबल इज आहे. 16 की 16, 16 दुनी 32, 16 त्रिक. ठीक आहे, एवढं होईल. आता 300चा हाफ किती होईल? x इज इक्वल टू 150. x इज इक्वल टू 150. त्याच्यावरून तुम्हाला काय समजलं की विशालने 150 किलोमीटर कशानं हे केलेलं आहे? 150 किलोमीटर जे अंतर आहे ते कशाने ट्रॅव्हल केलेलं आहे? तर बसने ट्रॅव्हल केलेलं आहे. हे तुम्ही काय करायचं? फायनल आन्सर तुम्ही मार्क. जर एरोप्लेनचं विचारलं असेल तर तुम्ही काय करणार? हा एक्स व्हेरिएबल कोणत्या तरी 1 नंबरच्या किंवा 2 नंबर किंवा 3 नंबर मध्ये पुट करून वाय व्हेरिएबलचे आन्सर काढा, म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन तुम्हाला मिळेल. मग आता लास्ट काय आहे? आता मी हे इरेज करतो सर्व प्रॉब्लेम. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट स्क्रीनशॉट मध्ये जे आता लिहिलेलं आहे ते दिसून जाईल. ठीक आहे, याचा फायनल आन्सर कसं लिहिणार? therefore distance traveled by Vishal by bus is, किंवा आपण असं सिंपल करू, विशाल ट्रॅव्हल्ड किती किलोमीटर कापलेलं आहे त्याने? ट्रॅव्हल्ड 150 किलोमीटर बाय बस. हे तुमचं काय असेल? फायनल स्टेटमेंट असेल आणि हे तुमचं काय असेल? फायनल आन्सर असेल. म्हणजे 150 किलोमीटर तो 1900 किलोमीटर मध्ये 150 किलोमीटर तो कशाने ट्रॅव्हल करतोय? तर बसने ट्रॅव्हल करतोय. आता ऑब्वियस आहे 150 याच्यातून सबट्रॅक्ट करा, म्हणजे तुम्हाला काय भेटेल? एरोप्लेनने किती दिवस डिस्टन्स आहे? 1750. डायरेक्ट आन्सर आहे. इक्वेशन 1 मध्ये ही व्हॅल्यू पुट करून एरोप्लेनचं पण तुम्ही काढू शकता. ठीक आहे, तर या पद्धतीने हा काय झाला? प्रॅक्टिस सेट 1.5 आपण कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण न्यू टॉपिक बघू. सिमिलॅरिटी सेकंड पार्टचा जो टॉपिक आहे ते आपण सुरू करू. तोपर्यंत काय ह्या प्रॉब्लेम मध्ये काय डाऊट असतील किंवा सजेशन असतील तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगावे. ठीक आहे, आतापर्यंत एवढंच. आतापुरतं बस. उद्या आपण किंवा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण काय करूया? नेक्स्ट टॉपिक साठी बघूया. या टॉपिक मध्ये काय डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. ठीक आहे, थँक्यू.